नमस्कार मैत्रिणींनो. व्हिडिओची सुरुवात ही देवघराच्या क्लिनिंगपासून केलेली आहे. तर देवघर स्वच्छ करायचं होतं, तर मी सगळं काढून घेतलं बरं का. पूर्ण जेवढं काही पायऱ्या वगैरे आहेत ना, त्या पायऱ्या वगैरे काढून स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे. आणि ना इथे ना ओला कापड हा लावावाच लागतो. लाकडाचा आहे म्हणून आपण कोरड्या कापडने पुसतो म्हटलं ना तर निघतच नाही. तर मी ओला कापड लावते पण त्याच्यानंतर स्वच्छ असं कोरड्या कापडाने पुसून घेतलं तरी होते, नाही तसं सहज वाळल्या जाते. सगळे देव वगैरे खाली काढून घेतले. अशी क्लिनिंग ना मी हप्त्यातून एक वेळा वगैरे करते. सगळं इकडून तिकडून स्वच्छ असं काटून कुरून पुसून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जेवढं काही आसन वगैरे आहेत ते टाकून घेतलेलं आहे स्वच्छ. त्याच्यानंतर हे मस्त असं आर्टिफिशियलचं मनी प्लांट जे काही आहे ना ते ठेवलेलं आहे. त्याच्याने एक वेगळा लुक छान येतो. आणि त्याच्यानंतर संपूर्ण देवपूजा करून घेतली, कारण की देवपूजा करायला कमीत कमी 1-1.5 तास गेला, कारण की सगळी स्वच्छता केल्यानंतर नाही का वेळच लागतो ना. आणि मस्त अशी मनाला प्रसन्न करणारी देवपूजा झालेली आहे. आणि जेव्हा केव्हा आपण अशी देवपूजा करतो ना तेव्हा दिवसभरात कितीदा तरी आपलं लक्ष देवघराकडे जात असते. माझंही नेहमी तसंच होते. छान असे फुलं वगैरे असतात ना देवाला व्हायला वगैरे, तर खरंच खूप देवघर एकदम छान उठून दिसतं. आणि खरंच किती छान वाटत आहे ना. आणि हे तुम्हाला म्हटलं होतं मी मुकुट वगैरे आलेली म्हणून, तर मुकुट मी मागच्या वेळेस नागपूरला गेली होती ना तेव्हाच 2 मुकुट घेऊन आलेली आहे. ह्या मुकुटमुळे ना देवघरसुद्धा परत खूप छान दिसत आहे. आता ह्या मुकुटला मी म्हटलं छान असं सजवीन वगैरे, छान असं डेकोरेट वगैरे कधी नथ वगैरे घालील, कारण की त्याला छान असे होल वगैरे आहेत कानात वगैरे घालायला, नाकात वगैरे घालायला. तर घालील म्हटलं आता करूया असं आरामात. तर चला मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि खूप छान वाटते, खूप छान प्रसन्न वाटत आहे. त्याच्यानंतर ना मग मी काही शूट केलं नाही. हे संध्याकाळचा टायमिंग आहे. तर इथे ना आम्हाला एक स्विच बोर्ड लावायचा होता. इथे फक्त बटनवालंच होतं, पण काही चार्जिंग वगैरे आपण करतो म्हटलं, काही म्हटलं तर हॉलमध्ये असं कुठंच नाही आहे. तर मग एकदम टी व्ही युनिटच्या मागे आहेत. म्हटलं चला जोपर्यंत त्या भाऊचं काम हॉलमधलं होत आहे तेवढ्या वेळात म्हटलं आपलं किचनचं काम आपण आवरून घेऊया. तर इथे ना मस्त असं डोसाचा प्लॅन होता संध्याकाळचा. आई वगैरे आल्या आहेत तर इकडे मी भरीत केलं, मस्त अशी चटणी करून ठेवून दिली. कारण की ना तिकडचं काम झाल्याबरोबर ते किचनमध्ये येणार होते काम करायला. तर किचनमध्ये आता एवढं सगळं काम करत पण ते त्यांचा 1 तास तर जाणारच होता पूर्ण. तर मग आणि एक तर आले तर लेटच आले होते ते. 7 वाजता ते येऊनच गेले. 7:30 पर्यंत मी माझं तेवढं काही थोडाफार स्वयंपाक मी करून घेतला. आणि आरोसुद्धा इकडच्या साईडनी होता, ज्या साईडनी ते हे करत आहे ना आता होल वगैरे करत आहे त्या साईडला आरो होता. तर तो आरो पण त्यांनी इकडच्या साईडला केला नळाच्या वरती. आणि इथे ते लावणार आहेत ते म्हणजे की काचेचे शेल्फ. तर काचेचे शेल्फ आणून भरपूर दिवस झालेले आहेत, कमी कमी 4-5 शेल्फ आहेत. तर ते शेल्फ लावायसाठी ना आज मुहूर्त निघालेला आहे. कमीत कमी 1.5-2 महिने तर झालेच असेल असं वाटते मला. तेव्हापासून तर आता हा मुहूर्त निघालेला आहे लावण्याचा. तर खूप दिवसापासून मी यांच्या मागे लागली होती की लावून द्या लावून द्या लावून द्या. तर आले तर ते संध्याकाळी आलेत. मग त्यांचं लावतपर्यंत 1-1.5 तास वगैरे गेला. तर दाखवील म्हणा मी तुम्हाला कशाप्रकारे लावले आहे त्यांनी. तर चला मग आता म्हटलं डोसा पटकन करून घेते, कारण की मुलांना पण भूक लागलेली आहे. आणि असे प्रकार करायचं म्हटलं की उभ्या उभ्याच सगळं करावं लागते की कारण की सगळेजण गरम गरमच खातात हे पदार्थ. जसं थंड करून काही चालत नाही. तर चला मग भरभर करते आणि एका एकाला सगळं खाऊन पिऊन निपटवते. त्याच्यानंतर मस्त असे शेल्फ लावून झालेले आहेत. तर आता धूळ पण खाली सांडलेली होती तुम्हाला माहीत आहे. आता हे जेव्हा ते ग्रिल मशीननी पूर्ण हे ठोकतात वगैरे तर पूर्ण धूळ खाली येते. पण ते सगळं मला अजून स्वच्छ करतपर्यंत वेळच गेलेला होता. मग त्याच्यात मी पूर्ण ओटा स्वच्छ केला आणि त्याच्यानंतरच मग मी स्वयंपाकाला परत सुरुवात केली. तर हे सगळं करतपर्यंत 8:45 होऊन गेले. आणि आमच्याकडे कसं 8-8:30 पर्यंत सगळ्यांची जेवणं होऊन जातात. मुलं 3-4 वाजता येतात, तर 4 वाजता वगैरे ते जेवल्यानंतर त्यांना परत मी त्यांचा अभ्यास वगैरे झाल्यानंतर 8-8:15ला मग त्यांना देत असते खायला प्यायला. तर त्याच्यानंतर मग आम्ही पण लवकरच जेवण करतो. हे पण सकाळी शाळेत जातात तर स्कूलमध्ये कधी जेवण करूनही जातात, कधी कधी थोडंसं टिफिनही नेतात आणि कधी नेतही नाही. तर त्यांना 7:30 पर्यंत जेवण हे हवं असतं, 7:30-8 पर्यंत. तर खूप लवकर आमचं रात्री जेवण होते. भरपूर जण आता 8-8:30ला तर स्वयंपाकाला सुरुवातच करतात, पण आमच्याकडे तसं नाही. 8:30 पर्यंत आम्ही सगळं आपलं आवरून घेतो रात्रीचं जेवण खाऊन जे काही आहे ते. आणि मस्त असं वरणाला तडका दिलेला आहे, सांबार मसाला वगैरे टाकून वरण होतंच. तर त्याला तडका फक्त दिला मी. चला मग मस्त असं सांबार, डोसा, भरीत आणि चटणी असा आजचा रात्रीचा आमचा मेनू होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठली. खाली तर स्वच्छ केलंच होतं म्हणा गॅस ओटा वगैरे, कारण की स्वयंपाक करायचा होता. तर हे शेल्फ म्हटलं छान असे घासून घेते विम लिक्विडनी वगैरे. आता यावर डब्बे वगैरे लावायला थोडासा वेळ आहे. भरपूर आरामात मी डब्बे वगैरे लावणार आहे. आणि छान असं मस्त असं किचन मी जेव्हा काही आपलं ऑर्गनाईज करेल ना तर तो व्हिडिओ एक वेगळा सेपरेट तुम्हाला देणार आहे. पण आपलं मन काही मानत नाही. आता केल्याबरोबर स्वच्छ तर करावंच लागेल म्हणा, कारण की त्याच्यावर धूळ तर होतीच. तर पहिले म्हटलं पुसून घेते. सकाळी उठला पहिले हे काम केलं. मुलं वगैरे स्कूलमध्ये वगैरे गेल्यानंतर त्याच्यानंतर मग आपले वेगळे जे काही काम आहेत ते करून घेईल.
भरपूर लोकांच्या किचनमध्ये ना मी अशी शेल्फ बघितलेले होते, तर माझी पण भरपूर इच्छा होती लावायची. तर फायनली आज पूर्ण झालेली आहे. आणि खरंच याच्यावर आपण जेव्हा डब्बे वगैरे ऑर्गनाईज करून ठेवतो ना, तर खूपच छान वाटते. आणि म्हणजे कसं जेवढं काय आपण खाली सामान ठेवतो गॅस ओटाच्या काउंटर टॉपवर, ते सामान जर आपण वरती ठेवलं ना, तर काउंटर टॉपही स्वच्छ दिसतो आणि पसाराही दिसत नाही. त्यामुळेच मला ते लावायचे होते शेल्फ वगैरे. तर ते स्वच्छ झालेत म्हणा. आता दुपारचा टायमिंग आहे, तर आई निघणार आहेत गावाला जायला. तर झाले म्हणा 8 दिवस त्यांना येऊन. पण मी जास्त काही त्यांना व्हिडिओमध्ये वगैरे नाही घेतलं. कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. बरेचदा घेते आणि बरेचदा घेतेही नाही, कारण की त्या पण थोडंसं हिचकिचतात म्हणून. तर चला मस्त असा चहा करते. आणि चहामध्ये साखर अजून मी टाकलेलीच नाही. तर दुधामध्येच चहापत्ती वगैरे टाकली. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला जे दिसत आहे ना अद्रक वगैरे हे करायचं, तर ते मी ना आत्ता विकत आणलेलं होतं. तीर्थयात्रेला गेली ना, तिथून मी विकत आणलं. माझ्याकडे होतच नाही. एका गोट्यानीच तसा गोटा होता, त्या गोट्यानीच मी अद्रक वगैरे ठेचायची. पण आता हे आणलं ना, तेव्हापासून आता याच्यातच सगळं काही करते. छान असं याच्यामध्ये छान अद्रक घेतलं, अद्रकमध्ये विलायची टाकली आणि मस्त ते टाकून घेतलेलं आहे. हा खलबत्ता ना मी बेळाघाटवरून घेतलेला आहे. तर तिथं खरंच खूप छान होते. तुम्हाला म्हटलं होतं ना, तिच्या स्टोनपासून छान असे ते मूर्त्या वगैरे शिवलिंग वगैरे तयार करतात. म्हणजे जेवढं काही मोठ्या मोठी शिवलिंग आहे ना, ते बेळाघाटलाच मिळतात. माझ्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. तर तिथ्याच स्टोनपासून त्यांनी हे तयार केलेलं आहे. तर तिची एक वस्तू आपण आणली तर आपल्याजवळ कसं, चला बा आपण तिथून वस्तू आणली तर आपल्या आठवणीत पण राहते की ही वस्तू मी इथून आणलेली आहे, तिथून आणलेली आहे बा म्हणून. आणि साखर एकदम कमी वापरणार आहे, कारण की आईला साखर नाही चालत, त्यांना शुगर वगैरे आहे. तर आणि मी पण साखर अजिबात आता खायला बघत नाही, फार कमी यूज करते. जास्त करून मी आता गूळ वगैरे वापरते. किती टाइम लागते पढाई करायचं बरोबर. जाना जाना थोडा जाना खाली. आताच खाऊन आली मी. तर आई 8-10 दिवस राहिल्या म्हणा. पण आई गेल्यानंतर ना मला बिलकुल करमतच नाही, कारण की आता एवढे दिवस सोबत राहिल्यानंतर त्यांची सवय ना होऊन जाते. आणि त्यांना नव्याला रागवत वगैरे होत्या, म्हणजे सांगत होत्या की इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, अभ्यास कर. आता एवढे दिवस आपल्यासोबत राहिल्यानंतर त्यांना मुलांना पण इतकी सवय झालेली राहते आजीची, की जेव्हाही मी माझ्या नक्षला वगैरे घ्यायला जाते ना स्कूलमधून वगैरे येताना, तो मला सतत विचारतो की आई का करत आहे, आई झोपली आहे का, आई का करत आहे. म्हणजे नव्या पण आणि नक्ष पण आल्याबरोबर आईला म्हणजे इतकं जीव लावतात मुलं ना आईवर. आणि आई पण नातवांवर खूप जीव लावते. तर त्याच्यानंतर बघू शकता ह्याच मॅटसाठी मी इथे ना स्विच लावलेला आहे. म्हणजे बेडरूममध्ये राहायची म्हणा, ही ना हिवाळ्यात खूप जास्त काम करते. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये पण शेअर केलेला आहे. खरंच खूपच छान प्रोडक्ट आहे. आईच्या पण हाताला त्रास होता ना, म्हणूनच ते आलेल्या होत्या की ते थेरपी वगैरे घेईल. आणि जेवढं काही दुखणं सुखणं आहे ना, सगळं या प्रोडक्टवर म्हणजे ह्या मॅटवर झोपल्यानंतर ना सगळं आपलं जेवढं काही दुखणं आहे सगळं निघून जाते आणि शरीर एकदम हलकं वाटते. रात्रभर आपण याच्यावर झोपू पण शकतो. 8 घंटे आपण यामध्ये थेरपी घेऊ शकतो. फक्त ती गरम होते आणि गरम झाल्यानंतर एकदम बॉडीला कसं आहे ना, अंदरून गरम हात देते. तर अशी ती मॅट आहे. तर मी विकत घेतली, तर मागेच घेतली म्हणा. तर परत एकदा तुम्हाला दाखवूया म्हटलं. त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं परत आहे. आता त्यानंतर मी काही शूट केलेलं नाही. तर नक्षलाईने इथे मी ओवा आणि जिरं वगैरे टाकून सिंपल अशी पुरी करून देणार आहे. म्हणजे मीठ वगैरे टाकून नाही का, ते मुलांना आवडते ना फिक्या फिक्या पुऱ्या. तर तशाच त्रिकोणी पुऱ्या केलेल्या आहेत. आणि ह्या त्रिकोणी पुऱ्यासुद्धा छान अशा फुगतात. पहिले गोल मस्त अशी पोळी लाटून घेतली, जाडसरच लाटली आहे, मला पुरीसारखीच लाटावी लागते. आणि त्याच्या मग कसे काप करून घेतले त्रिकोणी. आणि हे तळल्यानंतर ही सुद्धा छान अशी फुलत आहे. तर असं काही वेगळं युनिक दिलं ना, मुलं आवडीने खातात आणि खाऊन पण येतात टिफिन वगैरे. त्याच्यानंतर शिल्प मी तुम्हाला आता दाखवले. 1 2 3च मी डबे तिथे ठेवलेले आहेत म्हणा, काचेचे बाऊल वगैरे. आता व्यवस्थित छान असं ऑर्गनाईज करेल तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करील. तर सकाळी खूप घाई राहते. तर बघू शकता आता तो बघायला आला की मम्मी तू काय बनवत आहे. तर अशी छान अशी फुललेली पुरी त्याने त्रिकोणी पाहिली, तर 2 पुऱ्या तो घरून खाऊनही गेला आणि टिफिनमध्ये घेऊन गेला. तर आता हे नुसतं मुलांचं वगैरे झालेलं आहे, अजून स्वयंपाक बाकी आहे. तर त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली होती म्हणा. तर आंघोळ केल्याबरोबर पहिले म्हटलं कुकर लावून देते, कारण की यांची पण घाई होती. 10:30च्या आत मला स्वयंपाक करावा लागतो. 10:30 पावणे 11ला हे निघतात. आता समोर 5-10 मिनिट्स घडी समोर आहे, तर त्याच्या हिशोबाने 10:30 वाजून 5 मिनिटांनी वगैरे जातात ते. तर खूप घाई होत होती. तर पहिले म्हटलं कुकर लावून घेते आणि कणिक भिजवून ठेवून देते. अजून केसही करायची आहे, चेहऱ्याला क्रीम वगैरे लावायचीच आहे, आपलं जेवढं काही स्किन केअर आहे ते व्हायचंच आहे माझं अजून. आणि रोज ना मी मॉइश्चरायझर तर लावते, सनस्क्रीन वगैरे आता उन्हाळ्यात तर लावलंच पाहिजे. तर ते सगळं लावायचं आहे. तर पहिले कुकर लावून घेतलं आणि कणिक भिजवून ठेवलं की हे सगळं
होत राहते. कुकरला आता कसं आहे ना 20-25 मिनटं जातात, तेवढ्या वेळात कुकर होतो आणि मग भाजीचं पटकनच होऊन जाते. कुकर मग गरम गरम काढायचं म्हटलं की विचार येते, म्हणून पहिले कुकर लावला की बरं पडते. तर इकडे कुकरही झालेला आहे, कणिक भिजवून ठेवलेली आहे. तेवढ्या वेळात स्वतः तसं पटकन मी आवरून घेते, फ्रेश होऊन जाते केस वगैरे करून. त्याच्यानंतर आता आली तर आता काय बनवायचं, रोज विचार येते की स्वयंपाकामध्ये काय करायचं काय करायचं. जर टिफिन राहिला की आपण मोकळ्या भाज्या पटकन करतो आणि देऊन देतो सकाळचं, पण आज काही मोकळ्या भाज्या पण घरी होत्या नाहीत. तर म्हटलं वेळेवर काय करायचं, म्हणून ना आता मी बेसन घेते आणि बेसनची पाटवडीची छान अशी भाजी करणार आहे. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पाटवडीची भाजी वगैरे करण्याची. तर कोणी तळून टाकतात, कोणी भाजतात, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने, कोणी बेसन करतात वेगळं, त्याची पाटवडी करतात. तर आता आम्ही एकदम सिंपल पाटवडी बनवणार आहे. तर इथे मी बेसन घेणार आहे. बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये ना अद्रक लसणचं पेस्ट मी घालणार आहे. अद्रक लसण पेस्ट मी कायम तयार ठेवते, याच्यासाठीच तयार ठेवते की म्हणजे काय विचार आला की आपण पटकन अद्रक लसण तयार आले की कोणतीही भाजी आपण रस्याची पटकन बनवू शकतो. तर चला मग आता इथे मी बेसन घातलं, थोडंसं अद्रक लसण घातलं, तिखट, मीठ, हळद वगैरे घालून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकणार आहे मोहन म्हणून. त्याच्यानंतर भिजवून असा गोळा तयार करणार आहे. भरपूर जण अशीच पाटवडी करत असेल, मला तरी असं तरी वाटते. तर चला मग आता म्हटलं कांदे आणि टमाटर चिरायला वेळ भरपूर लागेल, तर पटकन त्याचीच ग्रेव्ही करून घेऊया. तर एक कांदा घेतलेला, एक टोमॅटो टाकते, याची प्युरी तयार करीन. त्याच्यानंतर यामध्ये तेल घालून घेतलं, त्याच्यामध्ये जे काही मी कांदा आणि टमाटरची प्युरी केली आहे ते टाकून देईल. त्याच्यानंतर अद्रक लसूण वगैरे टाकून छान असं कळसून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद, मसाला, जेवढा काही मसाला तुम्ही वापरत असेल ते सगळं टाकायचं, काळा मसाला वगैरे. आणि त्याच्यानंतर मग पाणी सोडून मग हे जेवढ्या काही पाटोळ्या आहेत त्या लाटायच्या आणि मग उकडत्या पाण्यामध्ये सोडायच्या. तर अशा प्रकारे आम्ही अशी पाटोळीची भाजी करतो. तर सगळं आता शेअर नाही केलं मला, फक्त थोडक्यात असं शेअर करायचं म्हटलं की भरपूर वेळही होऊन जातो आणि व्हिडिओही मोठा होतो, तर त्यामुळे मी शेअर वगैरे नाही केलं. तर अशा प्रकारे मी पाटवड्या सोडणार आहे, छान अशा भरपूर वेळपर्यंत उकडवणार आहे, कारण की शिजल्या पण पाहिजे ना अंदरून. तर याची तर घाई सुरू होती, आता ते मंदिरात वगैरे गेले आहे, रोज मंदिरात जातात ते पाणी वगैरे चढवायला महादेवाच्या मंदिरात. तर अशा प्रकारे मी 10:30 पावणे 11पर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक आवरण्याचा प्रयत्न करते. आता राहिलेली आहे पूजा वगैरे, कपडे वगैरे वाळू टाकायचे आहे, ते काम राहते, तर ते मग होत राहते आपलं. मग माझं पण मग मंदिरात वगैरे जाणं राहते, घरची पूजा, देवपूजा, 1 तास तर पूर्ण जातो. तर मस्त अशी पाटवडीची भाजी आपली तयार आहे. छान अशी कोथिंबीर टाकली आणि आता उन्हाळा लागलं म्हटलं की ताक वगैरे सर आलंच. रोजच्या जेवणामध्ये ताक वगैरे असायलाच हवं. तर तुम्ही म्हणाल की मीठ घेतलेलं आहे, तर ताकात टाकायला घेतलेलं आहे. पाटवडीची भाजी, वरण भात, पोळी, परत सांडगे वगैरे तळून घेतले. चला मग मैत्रिणींनो, आता इथेच व्हिडिओ एंड करते. भेटते तुम्हाला नंतर. बाय.